माझं नाव आरती. मी एक साधारण आणि साध्या विचाराची बाई आहे. माझा नवरा एका छोट्या कंपनीत नोकरी करतो आणि आमच्या लग्नाला आता 6 वर्ष झाली आहे. सुरुवातीच्या लग्नानंतर खूप आनंदी होते. सगळं काही छान चाललं होतं. पण आता लग्नाला काही वर्ष झाली तरी आम्हाला अजून मूल नाहीत आणि त्यामुळे मी खूप दुःखी असते. सासू ही याबद्दल सतत टोमणे मारते, काहीतरी उलटसुलट बोलत असते. त्यामुळे माझ्या मनात सतत अस्वस्थता आणि दुःख असतं. एकदा माझी एक मैत्रीण नेहा आणि हिच्या मुलाचा वाढदिवस होता. नेहाने मला वाढदिवसाला बोलावलं होतं आणि मी तिच्या घरी गेले. वाढदिवस साजरा झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी नेहा मला म्हणाली, तुला अजून मूल होत नाही आहेत ना? मी एका तांत्रिकाला ओळखते. तो खूप चांगला आहे. त्याच्याकडे गेल्यावर तुला नक्की फायदा होईल. मी आधी थोडा विचार केला, पण शेवटी मी तिचं ऐकून तांत्रिकाकडे जाण्यास तयार झाले. आम्ही एक दिवस ठरवून तांत्रिकाच्या घरी जायचं ठरवलं. तांत्रिकाचं घर गावापासून थोडं लांब होतं. मी आणि नेहा तिथं पोहोचलो. घर एकदम साधं होतं, पण तांत्रिकाचं वागणं थोडं विचित्र होतं. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता, जणू त्याचं लक्ष माझ्या शरीरावरच होतं. मला तेवढ्या वेळी थोडंसं अजीब वाटलं, पण मी दुर्लक्ष केलं. आम्ही तांत्रिकाला सर्व काही सांगितलं. तो म्हणाला, मुलं होण्यासाठी तुला माझ्याकडे प्रत्येक हप्त्यातून एकदा यावं लागेल, पण एकटीच यावं लागेल. हे ऐकून मी गोंधळले, पण तरी मी तयार झाले. घरी आल्यावर मी नवऱ्याला काहीच सांगितले नाही. रोजच्या सारखं सगळं शांत आणि साधं होतं. मी स्वयंपाकघरात गेली आणि तिथे काम उरकत होते. त्यावेळी मनात खूप विचार चालू होते, पण मी नवऱ्याला काहीच बोलायचं नाही असं ठरवलं होतं. कदाचित तो स्वतःहून काही बोलेल असं वाटत होतं, पण तोही नेहमीसारखाच वागत होता. त्यानं काही विचारलं नाही. मीही तसंच राहिले. रात्रीचं जेवण तयार झालं आणि आम्ही दोघं जेवायला बसलो. नवऱ्यानं नेहमीप्रमाणे माझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं. तो म्हणाला, तू इतका छान स्वयंपाक करतेस. प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच असतं. त्याच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे सारखीच आपुलकी होती, पण आज त्या शब्दाचा अर्थ काहीसा वेगळाच वाटत होता. मला त्याच्या कौतुकात एक प्रकारची सहजता आणि प्रेम जाणवत होतं, जी कदाचित मी रोज अनुभवत नव्हते. जेवणानंतर मी सगळं आवरून घेतलं, घर साफ केलं आणि मग झोपायला गेले. रात्री 11:30 वाजले होते. मी हलकासा थकले होते, त्यामुळे लगेच झोप लागली. नवरा काहीतरी कामासाठी बाहेर गेला होता. मी त्याचं येणं थांबवलो नाही, कारण मला माहीत होतं की तो कधी ना कधी परत येईल. काही वेळाने मला जाणवलं की नवरा घरी परतला आहे. त्यानं हळूच दार उघडलं आणि आत आला. मी झोपलेलीच होते, पण त्याचा जवळ येण्याचा मला अंधुकसा भास झाला. त्यानं मला जवळ ओढलं आणि त्याच्या मिठीत मी अचानक जागी झाले. त्याच्या त्या घट्ट मिठीत एक प्रकारचा सावरलेपणा जाणवत होता. तो मला हलकासा चुंबन घेऊ लागला. त्याचे ओठ माझ्या कपाळावर आणि गालावर हळूवार फिरत होते. त्या स्पर्शात खूप प्रेम आणि आपुलकी होती आणि आम्ही दोघंही शांतपणे एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेलो. त्याचे हात मला घट्ट धरून होते, जणू काही त्यानं मला कधीच सोडू नये असं त्याला वाटत होतं. त्याच्या त्या जवळकीने माझ्या मनात साचलेले सगळे विचार विरघळून गेले. काही काळ आम्ही एकमेकांत हरवून गेलो होतो, जणू काळ थांबून गेला होता. त्या क्षणी आम्ही फक्त एकमेकांसाठी होतो. बाहेरच्या जागाचा आणि रोजच्या त्रासाचा काहीच संबंध नव्हता. दुसऱ्या आठवड्यात मी ठरवलं तसं तांत्रिकाच्या घरी सकाळी 11 वाजता गेले. तांत्रिकाने मला पाहून हसून स्वागत केलं. मी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पायावर पडले, पण त्याने मला उभं केलं आणि आलिंगन दिलं. मला तेवढ्या वेळी विचित्र वाटलं, पण मी काहीच बोलले नाही. तांत्रिकाने पूजा सुरू केली. काही मंत्र म्हणाले आणि मला प्रसाद दिला. तो देवाचा प्रसाद समजून मी खाल्ला. काही वेळातच मला झोप येऊ लागली आणि माझे डोळे बंद झाले. तेव्हा माझ्या डोळ्या उघडले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. तांत्रिक म्हणाला, पोरी, आता घरी जा. पूजा संपली आहे. मला कळलंच नाही की इतका वेळ मी का झोपले. त्याने त्यात कोणता प्रसाद दिला होता. मनात शंका येऊ लागली, पण काही समजत नव्हतं. त्यानंतर दर हप्त्यात मी तांत्रिकाकडे जायची. सुरुवातीला तो मला खूप आदराने वागत होता आणि माझ्या अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवत असे. प्रत्येक वेळी त्याने मला एक प्रसाद दिला होता. हा प्रसाद घे असं म्हणत तो माझ्या हातात प्रसाद ठेवायचा. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, कारण त्याचं वागणं खूप श्रद्धाळू वाटायचं. प्रत्येक वेळी प्रसाद घ्यायल्यावर मला खूप झोप यायची. हे खूप वेळा घडलं, पण तेव्हा मला काहीच शंका आली नाही.
3 महिने असेच गेले. माझं मन असं होतं की माझ्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात. त्यामुळे त्याच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व काही करत होते. तांत्रिकाच्या शब्दावर मी डोळे मिटून विश्वास ठेवत होते. पण हळूहळू काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या, ज्यामुळे मला त्याच्यावर शंका येऊ लागली. प्रत्येक वेळी मला असं का वाटतं की प्रसाद घेतल्यावर लगेच झोप येते आणि माझ्या समस्या अजूनही तशाच होत्या आणि काहीच सुधारणा दिसत नव्हती. त्यामुळे माझ्या मनात संशयाची भावना निर्माण झाली होती. एकदा मी ठरवलं की यावेळी प्रसाद न खाता फक्त खायचं नाटक करावं. तो प्रसाद हातात घेतला, पण त्याला तोंडात न टाकता फक्त त्याच्यासमोर खाल्लाच. भासवून मी ते बाजूला ठेवलं. त्याला कळू नये म्हणून मी तशीच झोपलेली असल्याचं नाटक केलं. आता मला खरं काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं. आणि काही वेळाने तांत्रिक माझ्या जवळ आला. मी अजूनही डोळे मिटून झोपेचे नाटक करत होते. त्याने हळूहळू मला उचललं आणि पलंगावर नीट झोपवलं. त्याच्या प्रत्येक हालचालीवर मी लक्ष ठेवत होते, पण शरीर हलू दिलं नाही. त्यानं माझ्या साडीचा पदर हळूच बाजूला केला आणि त्याच्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श करू लागला. त्या स्पर्शाने कुठलीच श्रद्धा किंवा आदर नव्हता, फक्त एक वासना होती. माझ्या भीतीला आता खात्री मिळाली होती की तो माझा फायदा घेत होता आणि त्याने हळूहळू माझी साडी काढण्याचा प्रयत्न केला. मला आता समजलं होतं की गेल्या काही महिन्यापासून तो नेहमी असं करत असावा, कारण प्रत्येक वेळी प्रसाद खाल्ल्यावर मला झोप यायची. त्या प्रसादात काहीतरी गडबड असावी, त्यामुळे मला बेशुद्ध झोप लागायची आणि आता त्याचा फायदा घेऊन तांत्रिक माझ्यावर चांगलाच अत्याचार करत होता. त्या क्षणी माझ्या अंगातून रागाचा लाटा उमटू लागल्या. मी मनाशी ठरवलं की आता याला थांबवायचं, त्याचं खोटं उघडं पाडायचं आणि त्याला त्याच्या चुकीच्या वागणुकीसाठी धडा शिकवायचा. मी एकदम जोरात उठले आणि तांत्रिकाच्या समोर उभी राहिले. माझं नाटक संपलं होतं. आता खरी मी त्याच्या समोर होते. तो गडबडून मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचं भाव बदललं होतं. त्याचं खरं रूप माझ्या समोर आता आलं होतं. मी त्याला कठोर शब्दात सुनावलं. मी तेव्हा खूपच घाबरले, पण लगेच तिथून पळून आले. घरी येताना मनात खूप विचार येत होते. रडू आवरत नव्हतं. मी कशात अडकले होते याची जाणीव झाली होती. त्या तांत्रिकाने माझा फायदा उचलला होता आणि मी त्या लबाडणुकीच्या जाळ्यात फसले होते. आता मला समजलं होतं की या गोष्टीत काहीही सत्य नव्हतं आणि त्या तांत्रिकाने मला फसवलं होतं. मी ठरवलं की या अनुभवामुळे मी दुसऱ्या कोणाचं असं होऊ देणार नाही. कारण मित्रांनो, जर ही तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेतून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा. जर तुम्हाला ही जर माहिती सगळ्यांना देत असेल तर चांगली होईल, कारण तांत्रिक हे आपल्याला आजपर्यंत फसवतच आलेले आहे. तांत्रिकामुळे मूळबाळ होत नाही, तर मूलबाळ होतं किंवा होत नाही ते आपल्यात काहीतरी कमी असल्यामुळे. तर मित्रांनो, धन्यवाद.